महाराजांचा उत्सव पहिल्या पासून चालू आहे। त्याचं प्रमाण आता जरा वेगळ्या पद्धतीने मांडलं जात आहे। काही लोकांना आतमध्ये नैवेद्य ठेवला जातो तो पाहायला मिळत नव्हता, म्हणून त्याचं स्वरूप थोडं फार प्रमाणात बदलण्यात आलेलं आहे। आणि फळांपासून हे सगळं केलं जातं। ही सगळी ताटं नंतर महाराजांच्या पाशी आणि कृष्णापाशी ठेवली जातात आणि काही डेकोरेशन बाललीलांचं केलं जातं। ते पण सगळ्या रासलीला म्हणा किंवा मथुरेचं बाजार म्हणा अशा पद्धतीने हा सगळा इथे देखावा मांडला जातो। आणि रात्री ह्याच फळांपासून जो केलेला असतो तो प्रसाद वाटण्यात येतो आणि सर्वजण त्याच्यात खूप उत्साहाने सहभागी झालेले असतात। सगळे सेवेकरी असतात आणि विश्वासांचं त्याच्या मागे सहकार्य प्रचंड प्रमाणात असतं। त्यामुळे सगळ्यांना कृष्ण जन्माचा आनंद घेता येतो। महाराजांचं प्रतिकात्मक म्हणून फुगडी, माळ, त्याच्यानंतर महाराजांच्या पादुका हे सगळं केलं जातं। आणि कृष्णाचं प्रतीक म्हणून गदा, शंख, चक्र, पद्म हे केलं जातं। आणि बाकीचे सगळे कमळ वगैरे केले जातात, ते सगळे ताट केलेले असतात। त्याचाच नंतर नैवेद्य म्हणून रात्री नैवेद्यात मिक्स करून सगळ्यांना प्रसाद म्हणून ते वाटली जाते।